मंडळी ही आहेत नुमवी 62च्या बॅचची चिरतरुण मित्रमंडळी. शाळेनंतरचा 64 वर्षांचा प्रदीर्घ काळ. केस पांढरे झाले, शरीर थोडी थकली, पण आजही तेवढ्याच उत्साहाने आणि प्रेमाने भेटणारी. आजही तेवढीच लहान होऊन शाळेच्या रम्य जीवनाच्या आठवणीत रमणारी. जगाच्या रहाट गाडग्यात प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या, मार्ग वेगळे, परंतु मैत्रीच्या अदृश्य धाग्याने एकमेकांना जोडली गेलेली. आज ही मंडळी भेटली आहेत पुण्यातील लॉ कॉलेज रोडवर असलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सुंदर सभागृहात आपल्या वार्षिक मेळाव्यासाठी. शाळेचे ते सोनेरी क्षण पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी. हा वार्षिक मेळावा दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण कसा होईल यासाठी ही मंडळी विशेष कष्ट घेतात. काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना लढवतात, सुंदर सुंदर ठिकाणे निवडतात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पारही पाडतात. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामाचा अनुभव पाठीशी असल्याने नियोजन आणि अंमलबजावणी अतिशय चोख असते. प्रत्येक जण कामे वाटून घेतो आणि जबाबदारीने पारही पाडतो. सुरुवातीलाच आलेल्यांची नाव नोंदणी होते. प्रत्येक जण पटावर हजेरी लावून गप्पा टप्पा करत खाली खुशाली विचारत कार्यक्रमस्थळी जमू लागतो. यामध्ये उल्लेखनीय सहभाग असतो या मित्रांच्या अर्धांगिनींचा. या देखील तितक्याच उत्साहाने एकत्र येतात आणि अगदी लहानपणीच्या मैत्रिणी असल्यासारख्या हसतात, खिदळतात, मजा करतात. एकोणीसशे 62 साली पुण्यातील नुमवी शाळेतून पासआउट झालेली ही बॅच त्यानंतरही 64 वर्षे अविरतपणे भेटते आहे. शाळेचा गणवेश केव्हाच सुटला, पण मैत्रीचा रंग आजही गडद आहे. जगासाठी ही मंडळी वयस्कर असतीलही, पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा आवाज शाळेतल्या मधल्या सुट्टी इतकाच खणखणीत असतो. कारण सुरकुत्या फक्त चेहऱ्यावर येतात, मनावर नाही. जिथे मैत्री असते तिथे तारुण्य कायम असते. हा वार्षिक मेळावा म्हणजे शाळेतील क्षण पुन्हा जगण्यासाठीचे जणू निमित्तच. सुरुवात होते अल्पोपहाराने. शाळेत असताना कोणाच्या डब्यात काय आहे हे आधीच माहिती असायचे. स्वतःच्या डब्यापेक्षा दुसऱ्याच्या डब्यातील चटणी भाकरी अधिक चविष्ट लागायची. डबा खाणे हे केवळ 2 शब्द नसून मैत्रीचे सर्वात मोठे प्रतीक आहे. आजही हे मित्र जेव्हा भेटतात तेव्हा त्या डब्याची चव जिभेवर रेंगाळत असते आणि प्रत्येकाच्या मनात तीच डबा पार्टी सुरू असते. शाळेच्या घंटेनंतर जशी पावलं आपोआप वर्गाकडे वळायची, तशीच वेळ होताच ही मित्रमंडळी सभागृहाकडे चालू लागली. आयुष्याच्या 80-82 पायऱ्या चढल्यानंतर जेव्हा अशी पावलं वर्गाकडे वळतात तेव्हा शाळेतल्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. वर्ग म्हणजे गप्पा, मस्ती, अभ्यास याचा अजब मेळ. हे वर्ग म्हणजे केवळ 4 भिंती नव्हेत, तर बालपणचे हसरे खेळकर साक्षीदार. वर्ग म्हणजे लाकडी बेंच, त्यावर कोरलेली नावं,
त्यावर हद्द ठरवण्यासाठी खडूने आखलेली रेघ, काळाभोर फळा, त्यावर गुरुजींनी सुवाच्य अक्षरात लिहिलेला सुविचार, स्वच्छ मोठी खिडकी, त्यातून बाहेर पाहण्याची मजा, जागेसाठीची भांडणं, खोड्या, शिक्षा, अंगठे धरणे, छड्या खाणे, घोकमपट्टी करणे, हे आणि असं कितीतरी. आज सगळं बदललंय. हे सगळे मोठे झाले आहेत खरे, पण मनाच्या कोपऱ्यात अजूनही वाहतायत शाळेचे द्वारे. नुमवीय 62च्या या वार्षिक मेळाव्यामध्ये रमणबागेतनं 84 साली पासआउट झालेला मी मिलिंद कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करतो. माझा जन्म आहे 9 जानेवारी 1969चा. त्यामुळे सगळीच वडीलधारी मंडळी, कोणी 75 क्रॉस केलेले, कोणी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा साजरा केलेले, मी खूप मनापासून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. व्यासपीठावरती मी विद्यमान अध्यक्ष सुधीरजी बेहरे, सचिव रमेशजी खाडे आणि या नंतरच्या टर्मसाठी अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झालेली आहे श्रीपादजी खुर्जेकर आणि सचिव अनिल आगाशे, या चारही मान्यवरांना व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची विनंती करतो. स्वप्नाच्या लेले म्हणून आमची एक मैत्रीण आहे. ती वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून गाते. तिने शास्त्रीय संगीताचं शिक्षण भेंडी बाजार घराण्याचे पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या शिष्या अनुराधा कुबेर यांच्याकडून घेतलंय आणि सुगम संगीताचं शिक्षण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका अनुराधा मराठे यांच्याकडून घेतलेलं आहे. तिला शारदा स्तवन करण्यासाठी मी आमंत्रित करतो. स्वप्नजा लेले. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे, तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. आपण आजच्या सभेकरता सुरुवात करावी अशी सगळ्यांना मी विनंती करतो. नुमवीय 62च्या या वार्षिक स्नेह मेळाव्यामध्ये शारदा स्तवन झालं. अध्यक्षांनी औपचारिक सुरुवात केली. तुम्ही तर सगळ्यांनी अगदी टिपिकल सगळं पुणं जगलेलं आहात.
मंडळी, इतकी ज्येष्ठ माणसं आहात. या सगळ्या वर्षांच्या प्रवासामध्ये अनेकदा असं होतं की आपले जिवलग आपल्याला सोडून जातात. कुमार गंधर्वांनी वसंतराव देशपांड्यांचं जेव्हा अचानक निधन झालं त्यावेळेला फार हृदयस्पर्शी ओळी लिहिल्या. ते म्हणले की मित्र आजूबाजूला वावरत असताना आपल्याला जाणवत नाही, पण अचानक ते गेल्यानंतर मग मनातच घर करून राहायला लागतात आणि ते फार त्रासदायक असतं. तर असे आपल्या नुमवीय 62च्या दृष्टीने अतिशय दुःखदायक असणारी गोष्ट. अनेक सहाध्यायी आणि कुटुंबीय आता आपल्यात राहिलेले नाही आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करू, त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करू. सुधीर साबणे 21 फेब्रुवारी 2025ला देवाज्ञा झाली. रजनीकांत निजामपूरकर 3 फेब्रुवारी 2025. यशवंत करमरकर 2 जुलै 2025. सुभाष चौथाई 20 जुलै 2025. अशोक कडेकर 20 सप्टेंबर 2025. अशोक धोंडो कुलकर्णी 3 ऑगस्ट 2025. आणि श्रीकांत बडवे या वर्षाची सुरुवातच त्यांची देवाज्ञा झाली 9 जानेवारी 2026. या सर्वांना सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. यानंतर सचिव रमेश खाडे यांना मागील वर्षाचा अहवाल सादर करायची विनंती करतो. नमो नमः. आजच्या शुभदिनी आपलं हे 64वं वर्ष आहे आणि म्हणता म्हणता त्यालाही साठी पूर्ण झालेली आहे आणि अजून 10-20 वर्ष आपण हा कार्यक्रम सहज चालू शकू अशी आशावाद आहे. या वर्षीचा 2025च्या कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतो. 22 जानेवारी 25ला वर्षाची सुरुवात 2024च्या वार्षिक सोहळ्याची बनेश्वर अग्रो फार्म येथे उत्तम रीतीने सहली तर्फे प्रमाणात आपला वार्षिक समारंभ साजरा झाला होता. अर्धवार्षिक मेळावा हॉटेल रविराज येथे 28 जूनला साजरा करण्यात आला. दिवाळी मेळावा उत्तम संगीत कार्यक्रमामध्ये केला गेला. दिवाळीचा अगदी माहोल झालेला होता. सगळं वातावरण अगदी आनंदाने झालेलं होतं आणि तो कार्यक्रम सुरुवातीला उत्तमरित्या झाला. या सर्व कार्यक्रमांचा उत्तम सादरीकरणासाठी अध्यक्ष सुधीर बेहेरे व सर्व कार्यकारिणी सभासदांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष सहभाग उत्तमरित्या मिळत गेल्याने हे कार्यक्रम अतिशय उत्तम साजरे केले गेले. यानंतर 2025चा आर्थिक अहवाल खजिनदार पुरुषोत्तम आपटे यांनी सादर करावा अशी विनंती करतो. नमस्कार, मी पुरुषोत्तम आपटे. गेल्या वर्षीचा म्हणजे 1 जानेवारी 25 ते 31 डिसेंबर 25 यावरचा आर्थिक जो अहवाल आहे, जो काय जमा खर्च झालेला आहे तो मी तुमच्या पुढे मांडतो. आपण वार्षिक अंक दरवर्षी प्रकाशित करत असतो. त्याचे संपादक विजय गायकवाड सर यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. धन्यवाद. दरवर्षी आपण भेटतोच वार्षिकच्या निमित्ताने. तर नेहमीप्रमाणे अंक काढायचा म्हणजे मगाशी आत्ता आपट्यांनी सांगितलं तसं 30-35 हजाराचा खर्च असतो आणि आपली आर्थिक परिस्थिती त्यांनी ऑलरेडी सांगितली आहे. पण यावर्षी आपण काय केलं होतं, आवाहन केलं होतं जाहिरात आणि देणगी. तर सांगायला फार आनंद आहे की आपला अंक या देणगी आणि जाहिरातीमध्येच त्याचा खर्च निघतोय. त्यामुळे सर्व जाहिरातदार आणि देणगीदारांचे मनपूर्वक आभार. व्यासपीठावरील मंडळींना आपला जो 2025चा अंक आहे हा प्रकाशित करण्याची विनंती करतो. नुमवी 62च्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. आपण मागील वर्षी 22 जानेवारी 2025ला भेटलो होतो व त्यावेळेपासून मला या नुमवी 62 संस्थेमध्ये आपल्या सर्वांकरता काम करण्याची संधी मिळाली होती. श्री सदानंद महाजन आणि आनंद नवाते यांच्या प्रमुख सहकार्यामुळे नुमवी 62 ही संघटना गेल्या 30 वर्षापासून अजूनही अव्याहतपणे कार्य करत आहे. याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन. सन 2025मध्ये माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी त्यात खारीचा वाट्याने थोडीशी भर घातलेली आहे. विविध कारणामुळे
आपल्यापैकी काही जण जे पुण्याच्या बाहेर असतात किंवा आपल्या कार्यक्रमाला येऊ शकत नाहीत, त्या सर्वांच्यासाठी मी आपल्या कार्यक्रमाच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी आणि काही मैलाचे दगड जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2025 मध्ये झालेल्या आपल्या बहुतेक कार्यक्रमांचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आलेले आहे. त्यानंतर आपले नवीन यूट्यूब चॅनेल नुमवीय 62 सुरू करण्यात आलेले असून त्यामध्ये हे व्हिडिओ शूटिंग झालेले सर्व कार्यक्रम घातलेले आहेत. तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पृथ्वीवरील आपल्या वास्तव्याच्या दरम्यान देव आपल्या सर्वांना निरोगी ठेवो हीच ईश्वरचरती प्रार्थना. धन्यवाद. भाग्याची गोष्ट आहे खुर्जेकर सरांचा परिचय करून देणं. विधिज्ञ घरातच जन्म झालेला, त्यामुळे कायद्याच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास त्यांचा होत गेला. आता अलीकडच्या भाषेत न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन असं म्हटलं जातं, ते लॉच्या परिघामध्ये सरांचं लहानपणापासूनच ती पार्श्वभूमी त्यांना लाभलेली आहे. विविध उच्च न्यायालय, ज्याला कोऑपरेटिव्हच्या सेक्टरमध्ये DRT, DRAT, नागरी न्यायालय, सहकारी न्यायालय, आयुक्त सहनिबंधक, सहकार आयुक्त, सहकारी संस्थांचे निबंधक रजिस्ट्रार, राजस्व आयुक्त, कलेक्टर आणि त्यांच्या अधीनस्थ प्राधिकरण, ग्राहक फोरम, इतर न्यायिक व अर्धन्यायिक प्राधिकरणांपुढे कार्याचा समृद्ध अनुभव ॲडव्होकेट श्रीपाद खुर्जेकरांचा आहे. यानंतर नवीन अध्यक्षांचं पदग्रहण, कॉलर देणे, सुधीर बेहरे यांनी ॲडव्होकेट श्रीपाद खुर्जेकर यांच्याकडे अध्यक्षाची जबाबदारी सुपूर्द करायची. धन्यवाद. यानंतर रमेश खाडे यांनी अनिल आगाशे यांच्याकडे नवीन सचिवाचा पदभार सुपूर्द करावा. खाडे सर म्हणतात आता टोकन देतोय, पुढे सगळं देणार आहे म्हणून. नवीन अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीपाद खुर्जेकर यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. मित्र, अध्यक्ष श्री सुधीर बेहरे, मावळती सर्व कार्यकारिणी सदस्य, नुमवी 62चे अंकाचे संपादक श्री विजय गायकवाड, सर्व कट्टा प्रमुख आणि मित्र मैत्रिणींनो, आज रोजी प्रथेप्रमाणे मावळत्या अध्यक्षांनी माझ्याकडे येत्या वर्षाची अध्यक्षपदाची धुरा दिली आहे. नुमवीच्या ब्रीद वाक्याप्रमाणे हाती घ्याल ते तडीच द्या, हे मी पाळेन. मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते पाडेन. आज मला प्रकर्षाने जरी सगळ्यांची आठवण येत असेल तरी औचित्य जरी नसेल तरी मला प्रकाश रत्नबारकी, सुभाष आंबिके, अनिरुद्ध कोठूरकर हे माझे खूप जवळचे होते आणि मला त्यांची इतकी आठवण येते, कारण सुभाष कायम असं म्हणायचा, अरे ये ना नुमवीच्या कुठल्या तरी मीटिंगला ये, कार्यक्रमाला ये. जमायचं नाही, काही अनेक कारणांमुळे ते जमू शकलं नाही. पण मला एक निश्चित सांगायचं आहे की 1987 पासून हा कट्टा, हा नुमवी 62चा उपक्रम नवाथे, सदानंद महाजन म्हणजे नंदू नवाथे, सदानंद महाजन आणि इतर आमचा मधू, त्याच्यानंतर आपले वैद्य, या सगळ्यांनी खूप, किंवा रवी जोशी, या सगळ्यांनी खूप उत्साहाने केलं आहे. तेवढ्या उत्साहाने मी तिथं त्यावेळेस नव्हतो. यावर्षी मला त्यांनी सांगितलं की तू अध्यक्ष होशील का. मला नाही म्हणणं खूप जड गेलं. त्याचं कारण असं आहे, संधी कधी सांगून येत नाही, मग ती सोडायची नाही आणि विशेषतः अन्य अडचणी असताना ती घ्यायची आहे, पेलायची आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की ती मी यशस्वीपणे पार पडेन. सर्वांचं समाधान होईल असे कार्यक्रम करण्याचा माझा मानस आहे. सध्या आपण सर्वजण समवयस्क म्हणजे 75 वर्षापुढील आहोत.
आरोग्याला आपण सर्वजण प्राधान्य देतो. त्यामुळे या वयात काय नेमकं कसा एक्सरसाइज करावा यासाठी किंवा योगासनं करावी काय करू नये असा पहिला कार्यक्रम मी ठेवण्याचा विचार करतो आहे. सेक्रेटरी आपले सांगतील. पण हा साधारण 20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारीच्या दरम्यान होईल. त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी ॲडव्होकेट असल्यामुळे अनेक विद्वान न्यायाधीश माझ्या माहितीचे आहेत. त्यातले एक चीफ जस्टिस आहेत. ते आपल्यासाठी मुद्दाहून येणार आहेत आणि कुठल्याही तऱ्हेचं कायद्याचं भान बाजूला ठेवून किंवा कायद्याविषयी फार न बोलता अन्य गोष्टी ते बोलू शकतात इतकी. आता धार्मिकही यामध्ये एक गोष्ट मला त्यामध्ये आणायची आहे. मी विचार करतोय शक्य झाल्यास शंकर अभ्यंकरांसारखं एक अतिशय विद्यावाचस्पतींचं एक आपण चांगला कार्यक्रम करू. त्याच्यानंतर मला आणखी एक कार्यक्रमाची या ठिकाणी हे करायचं आहे की आपल्या सगळ्यांना दैनंदिन जीवनात अगदी पॉवर ऑफ अटर्नीपासनं ते रिडेव्हलपमेंटपर्यंत काय काय प्रश्न आहेत ते मी मागवणार आहे आणि त्याची उत्तरं देण्यासाठी 2 नामवंत वकिलांना बोलवणार आहे. यात शेवटचा कार्यक्रम तो मुक्ता पुंटांबेकर हिच्याशी मी बोललो आहे. त्याच्यानंतर हे कार्यक्रम केल्यानंतर आपले जे 4 नेहमीचे कार्यक्रम आहेत ते असतील. मी प्रयत्न करीन मला जे काय करता येईल माझ्या या स्नेही लोकांकडची मदत घेऊन ते मी करीन. फक्त मात्र मला आवर्जून सांगायचं आहे की सर्व कार्यक्रमांना सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. कारण आपलं ब्रीद वाक्य आहे वर्गणी ऐच्छिक उपस्थिती आवश्यक. थँक्यू. आनंद नवाथे यांना मी आमंत्रित करतो. नवीन कार्यकारिणीची घोषणा त्या सभासदाच्या वैशिष्ट्य सकट नंदू सर करतील. नवीन अध्यक्षांची नवीन कार्यकारिणी आता जाहीर होईल. माझी विनंती आहे की कार्यकारिणीतले ज्या सदस्यांचं मी नाव घेईन त्यांनी कृपया पुढे यावं आणि अध्यक्षांच्या हस्ते एक पेन स्वीकारावं. तर मी सुरुवात करतो. सचिव अध्यक्षांचा परिचय झाला आहे. आता अध्यक्षांचं मंत्रिमंडळ जे आहे त्याच्यातलं पहिलं म्हणजे सचिव, जो अध्यक्षांचा उजवा हात असतो. जरी आता डाव्या हाताला बसले असले तरी तो त्यांचा उजवा हात आहे. त्यामुळे एक अत्यंत कार्यक्षम, वक्तशीर, अचूक बोलणारा व काम करणारा असा सचिव त्याला लाभला आहे. अनिल आगाशे. गेली अनेक वर्ष 962ची तिजोरी मोठ्या निगुतीने सांभाळणारा, बिनचूक आणि पारदर्शक हिशोब ठेवणारा, मितभाषी पण आवश्यक तेव्हा परखड बोलू शकणारा असा अतिशय सुयोग्य असा खजिनदार आपल्याला लाभलेला आहे. पुरुषोत्तम आपटे गेली अनेक वर्ष इतके अचूक हिशोब ठेवलेले आहेत आणि त्याचमुळे आपली परिस्थिती आर्थिक परिस्थिती उत्तम राहिलेली आहे. पुरुषोत्तम आपटे खजिनदार 2026. नुकतंच ज्यानं 80व्या वर्षात पदार्पण केले पण तो अजून 60च्या आतलाच वाटतो. दररोज 60-70 किलोमीटर ड्रायव्हिंग करतो आणि नेहमी शांत संयमित भासतो. योग्य सल्लागाराच्या भूमिकेत असतो आणि गेली काही वर्ष संपादक पदाची धुरा सांभाळलेला आपला आवडता विजय गायकवाड संपादक. येस, बायकोकडून फोटो काढल्याशिवाय त्याला खाती वाटत नाही आहे. 962चे संस्थापक सदस्य, संत साहित्याचे अभ्यासक, आपल्या अमोघ वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे, 962चे सदैव मार्गदर्शक असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय महाजन सर. अलीकडल्या काळातच 962मध्ये खूप कार्यप्रवण झालेला, स्वतःहून पुढे येऊन जबाबदाऱ्या स्वीकारणारा, बॉलिवूडच्या आणि युकेच्या विश्वात रमणारा, मोठा व्यावसायिक असूनही मित्रांसाठी वेळ काढणारा, माजी अध्यक्ष या नात्याने कार्यकारिणीचा सदस्य असलेला जगदीश शहा. आज केटरिंगची संबंध जबाबदारी जगदीशची घेतलेली आहे.
त्यामुळे उत्तम जेवणाबद्दल धन्यवाद द्यायचे असेल तर जगदीशला आवर्जून द्या. ज्याच्याशी सायकलचं नाव जोडलं गेलं आहे, ज्याने भारतातील अनेक सायकल रॅलीमध्ये भाग घेतला आहे, झपाट्याने काम करणारा, सर्वात मोठ्या कट्ट्याचे गेले अनेक वर्ष यशस्वी काम करणारा, आनंद कट्ट्याचा तहहायात कट्टा प्रमुख रवींद्र जोशी. अंतर्बाह्य सज्जन, शांत, सुशील, विचारी, विवेकी एवढी विशेषणं लावल्यावर जे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येईल, ज्याने सातारा रोड कट्टा खूप चैतन्यमय केलेला आहे, असा सातारा रोड कट्ट्याचा प्रमुख श्याम तांबे. दोन वर्ष सातत्याने सचिवपद सांभाळणारा, अजूनही काही कामाची खूप उमेद असणारा, फोन करून कामाची जबाबदारी अंगावर घेणारा, बुधवार गुरुवार फॅमिली अशा सर्व कट्ट्यात संचार असलेला, सर्व सहलींमध्ये भाग घेऊन मित्रात रमणारा कोथरूड कट्ट्याचा प्रमुख रमेश खाडे. या वयातही पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे सतत भ्रमण करणारा, अनेक मित्रांचे ग्रुप असणारा, सध्या महापौर पदासाठी आपण पाहतो की चुरस आणि वाद असले तरी त्या सर्वांसाठी स्वीय सहाय्यक म्हणून एकच पर्याय असणारा, नववीच्या मानपत्रांच्या पुस्तकांचा निर्माता आणि सुगंधी कट्ट्याचा प्रमुख प्रल्हाद तापीकर. आपल्यातला देवानंद देखणा, उत्साही, सदैव कामाला तत्पर, उशिरा आला 62मध्ये परंतु पूर्ण विरघळलेला, फार मोठा लोकसंग्रह असलेला आणि मामा म्हणून सर्वांना परिचित असलेला मामा वैद्य म्हणजेच आपला व्यवस्था प्रमुख मुकुंद वैद्य. याच्याशिवाय कुठलेही माझे कार्यक्रम सोडणार नाही. व्यवस्था प्रमुख आहे तो. गेली 8 वर्ष निमवी 62चा परिवार एकत्र करून त्यांच्या नववर्षाची सुरुवात सुग्रास भोजन व भेटीगाठींनी आनंदित करून देणारा, आवर्जून 62च्या मित्रांना शोधून काढून त्यांच्या घरी जाऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारा आपला दिलदार मित्र, सरत्या वर्षाचा अध्यक्ष या नात्याने कार्यकारिणीचा सदस्य असलेला सुधीर बेरे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, 62च्या जडणघडणी निमित्त मात्र ठरलेला एक सामान्य कार्यकर्ता मी. अत्यंत विनयशील असलेला. या कार्यक्रमासाठी खास परदेशातून परगावातून काही मित्रमंडळीही आवर्जून येतात, पुन्हा पुन्हा ते बालपण जगण्यासाठी. शरद देशपांडे, मुंबईहून आज इथे उपस्थित झालेले सुका जोशी, मुंबईहून आलेले नारायणजी कात्रे, जोगळेकर साहेब भोरवरून आलेले आहेत. संजीव देशमुख यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. नमो नमः. मी संजीव देशमुख. मित्रांमध्येच मनोगत करायला काही विशेष प्रयोजन नाही. आमचा तिसरा मित्र आज सकाळीच बहुतेक मुंबईला आला असेल अमेरिकेहून, शेखर शर्मा. तर तो येऊ शकला असता तर त्याला फार बरं वाटलं असतं, त्याची भेट होईलच. तर मी तिघंजणं सो कॉल्ड अमेरिकन कट्टा रिप्रेझेंट करतो. आमचा कट्टा एकत्र कधीच येऊ शकत नाही कारण सगळेजण अतिशय दूर आहेत, तेव्हा आम्ही कायम ऑनलाईनच असतो किंवा आम्हाला एकत्र भेटायचं असलं ते आभासी जगातच भेटू शकतो म्हणून. परंतु
लांब असलं तरी अशा कार्यक्रमातून आम्हाला खूपच आपुलकी वाटते आणि सर्वांशी संबंध राहतो. एकाच वेळेला येऊन अनेक लोकांची वर्गमित्रांची गाठ होते आणि खूपच त्याचा आनंद मिळतो. थँक्यू. नमस्कार मंडळी. सातारा रोड कट्ट्याचा एक प्रतिनिधी आणि कट्टा प्रमुख या नात्याने मी आपल्यासमोर उभा आहे. या कट्ट्याची मोजक्या शब्दात ओळख करून द्यायची झाली तर म्हणता येईल की सातारा रोड आणि सहकारनगर भागातल्या 24 सहाध्यायांनी उभा केलेला हा कट्टा दर महिन्यातून किमान एका रविवारी तरी कट्टा मीटिंग होते. स्थळ असते अर्थातच डॉक्टर झंवर यांचे सर्व सोयींनी युक्त असे आय क्लिनिक. गेल्या 2 वर्षांपेक्षाही जास्त काळ हा कट्टा एक उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहे. मागे वळून पाहताना या शीर्षकाखाली म्हणजेच थीम बेस्ड प्रत्येक सहाध्यायी आपले मनोगत कट्ट्यावर सादर करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या गेल्या 75 वर्षांचा आढावा इथे घेतला जातोय. मित्र, कुठल्याही गोष्टीला यशस्वी व्हायला सातत्याची गरज असते. 2024 साली या कट्ट्याने घेतलेला मनोगत सादरीकरणाचा वसा आजही म्हणजे 2 वर्षानंतरही उत्साहाच्या वातावरणात चालू ठेवला आहे. त्यातली 22 पुष्प वाहून झालेत आणि 3 रांगेत उभी आहेत. डॉक्टर मधुसूदन झंवर यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. माझं नाव सुचवण्यामध्ये हा पहिला होता. जास्त बोलणार नाही आहे, परंतु माझ्यापेक्षा आमच्या मिसेसचा उत्साह वाढला, कारण तिला हे सगळं माहिती होतं पण आपल्याला माहीत नव्हतं की त्यांचा पाठिंबा आहे. 3-4 गोष्टी या ठिकाणी आत्ताच खुर्जकांनी सांगितलं की आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये नेहमी भेटतो आणि मी त्याला म्हटलं की तुझं नाव सुचवलं आहे. म्हटलं कशाला सुचवलं, मला वेळ नाही. म्हटलं ज्याला वेळ नाही तो चांगलं काम करतो, माझा अनुभव आहे. मग तो गुपचूप म्हटला ठीक आहे करतो आणि मग आपल्या सगळ्यांनी मदत केली. दुसरं मला सांगायला अतिशय आनंद होतो की मी अशा एक 10 संस्थांमध्ये काम केलेलं आहे. मिटिंगा, एक्झिक्युशन, प्रेसिडेंट सगळं केलेलं आहे. परंतु मला वाटतं नुमवीचा जो कट्टा आहे त्याला तोड नाही. यानंतर आनंद कट्ट्यातर्फे आनंद नवाथे. खरं म्हणजे हा माझं आनंद कट्ट्याचा कार्यक्रम मी मध्ये थोडा खरं म्हणजे घुसवला. ओरिजिनल शेड्यूल नव्हता, परंतु केवळ सातारा कट्ट्याचं यश व त्यांच्याबद्दलचं ऐकल्यानंतर असं वाटलं आपल्या कट्ट्याबद्दलही बोलावं. दुसरं कारण अन्न कट्ट्याबद्दल बोलण्याचं कारण असं, आपल्या मतदारसंघातनं निवडून आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं निवडून गेलेला माणूस जर मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला तर आपल्याला फार आनंद वाटतो. ती भावना आज आमच्या आनंद कट्ट्याची आहे. आमच्या कट्ट्याचा सभासद यावर्षीचा अध्यक्ष झालेला आहे आणि सचिव पण आहे. हां, सचिवांची नेमणूक अतिशय म्हणजे काय म्हणतात क्रुशियल टाईमला नेमणूक झाली आणि त्यामुळे अजूनही तो डोक्यात बसेल, पण आता निश्चितपणे लक्षात राहील वर्षभर. सचिव आणि अध्यक्ष दोन्ही आनंद कट्ट्याचे आहेत. आनंद कट्ट्याचं वैशिष्ट्य असं, असलेल्या 4 कट्ट्यापैकी सगळ्यात मोठा कट्टा, 25 लोकांची ॲव्हरेज उपस्थिती असते. सगळे लोक हे लगडी पुलाच्या तिकडल्या बाजूला म्हणजे काय म्हणतात पश्चिम भागातले चिंचवडपर्यंत पसरलेला नदीच्या पलीकडे लोक आहेत. जरा मी म्हणेन थोडेसे अतिशय हायफाय लोक आहेत. हॉटेलमध्ये किंवा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याऐवजी आता ज्याला होमग्राऊंड म्हणतात ते शिवाजी हाऊसिंग सोसायटीचं नावात आहे लॉन्स, या ठिकाणी कट्टा भरायला सुरुवात झालेली आहे. आणि या कट्ट्याला व्हिजिटिंग गेस्ट ज्याला आपले व्हिजिटिंग असे जे मेंबर्स असतात त्यामध्ये जोगळेकर, गायकवाड हे मेंबरसुद्धा या कट्ट्याला येतात. इतरांना आमंत्रण आहे. तर असे या आनंद कट्ट्याला मी सुरुवात केली. मला आनंद कट्ट्याबद्दल सांगायचं होतं. बाकी पुढच्या माझ्याकडे असलेले काम म्हणजे मधू सरदेसाई याला काही छोटी गोष्ट सांगायची आहे, पण मधुरा फक्त या ठिकाणी मी इथं बोलवतो. मित्रो, माझं नाव मधू आहे
आणि माझ्या मध्ये मध्ये कुणी ना काहीतरी करत असतं. माझा वेळ असाच चाललाय. बरं साथियो, नमस्कार. माझ्या मित्रमैत्रिणींनो, हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यमय जावो. नवीन वर्ष म्हटलं की आपण काही ना काहीतरी प्रण करत असतो की हे करणार यावर्षी मी. तसंच मी 2025 साली प्रण केला होता की आपण काहीतरी वेगळं करावं. आणि म्हणून मी एक चित्रपट काढायची माझ्या मनामध्ये आयडिया आली. मी त्याच्यासाठी कष्ट सुरू केले, कथानक लिहिलं, पटकथा लिहिली, माझा टीम संच निर्माण केला. त्याचबरोबर कास्टिंग म्हणजे भूमिका कुणी करावी हे सुद्धा ठरवलं. पुण्यातल्या चोखंद रसिकांना ऑफबीट मूवी आवडती म्हणून मी ऑफबीट कथानक तयार केलं, शूटिंग सुरू केलं आणि माझं शूटिंग कंप्लीट झालेलं आहे. शूटिंग कंप्लीट झालेलं आहे. मित्रो, वाटलं होतं की 24 जानेवारीला या शुभमुहूर्तावरती काहीतरी करायचं होतं मला. मी आज आपल्या आजी माजी अध्यक्ष आणि सचिवांना विनंती करतो की त्यांनी माझं सोव्हेनियर ॲक्सेप्ट करावं. इतके मोठे लोक बोलले, इतके मोठे लोक इथे आहेत, तर मी एक अत्यंत सामान्य माणूस असल्यामुळे माझ्या नावाची पाठी देखील नाही बघा. त्यामुळे मी आपल्या सर्वांना रिप्रेझेंट करतो की आपण नेहमीची साधी माणसं आहोत. आणि आज जे विचार व्यक्त झाले तर लक्षात असं येत आहे की त्यांचे अनुभव जे आहेत ते अतिशय महान आहेत आणि त्यापुढे आपल्याला काही बोलायचं काही सुचत नाही. तशीच परिस्थिती होते आता. मला एवढंच म्हणेन मी की जे काही सिरीजचे त्याच्या मनात विचार आहेत त्याला सर्व प्रकारचं काय पाठिंबा जो लागेल तो मी देईनच. आणि त्याच्या मनातले सगळे जे विचार आहेत, जे कार्यक्रम आहेत ते पूर्णपणे यशस्वी करायला मी त्याला पूर्ण पाठिंबा देईन. आणि माझी खात्री आहे की तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आपण हे सगळं व्यवस्थित पार करू. आज आता हा कार्यक्रम आपला संपाच्या मार्गाला आहे. तर हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानतो. नंतर आज ज्यांनी उत्तम आपल्याला भोजन व्यवस्था केलेली आहे त्या केटररचे मी आभार मानतो. ज्यांनी ही साऊंड व्यवस्था दिली आहे त्यांचे मी आभार मानतो. मिलिंद कुलकर्णीचे आभार तर मी मानेनच, कारण त्यांनी एक अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम इथे दर्जेदार त्यांनी सादर केलेला आहे. आणि सरतेशेवटी आपल्या सर्वांचे आभार मानणं गरजेचं आहे की तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि तुम्ही जे अतिशय मन लावून हा कार्यक्रम ऐकलात आणि त्याला जी भरभरून दाद दिलीत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मी आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. सुग्रास जेवणानंतर ही सगळी मित्रमंडळी पुन्हा सभागृहात दाखल झाली. ती डॉक्टर श्याम दामले प्रस्तुत ही कोणी छेडिली तार हा कार्यक्रम ऐकण्यासाठी. डॉक्टर दामल्यांनी सादर केलेला
दृकश्राव्य कार्यक्रम अनेकांना आपल्या शाळा कॉलेजच्या जीवनात घेऊन गेला. ढूंढो रे साजना ढूंढो रे साजना मोरे कान का बाला छोड़ दो आसन जमाना क्या कहेगा छोड़ दो आसन जमाना क्या कहेगा हाँ 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 इन अदाओं का जमाना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा जाने क्या तूने कहे जाने क्या मैंने सुनी बातें कुछ बन ही गई जाने क्या तूने कहे. त्या सूर्यरसा गीतानंतर सूर लयीत आल्यानंतर असं गद्यात काही बोलणं हे खरं अवघड गोष्ट असते. विशेषतः डॉक्टरांच्या बद्दल एक गोष्ट अशी की वैद्यक शास्त्रातला माणूस हा हे लोक आपलं रोग निदान असलं आपण दुःखी असतो कष्ट असतो तेव्हा आपण यांच्याकडे जातो. परंतु यांच्यामधली जी रसिकता आहे ही रसिकता फार वेगळी असते. आपला पानवरकर झाला, पेशवे झाला, आमचे सगळेच डॉक्टर लागून सारखे ग्रस्त झाले. या डॉक्टर लोकांच्याबद्दल मला नेहमीच एक वेगळं कुतूहल आहे की यांच्यामध्ये व्यवहारात तुमचं जे क्षेत्र असतं त्यापेक्षा या वेगळ्या क्षेत्रामध्ये ते बुद्धिमान असतात, त्यांच्यामध्ये चातुर्य असतं, त्यांच्यामध्ये कलागुण असतात, हे सगळं खरं. पण त्यांच्यातली जी भावुकता असते ती कुठेतरी अशा रीतीने खूप मोठ्या प्रमाणात प्रगट होत असते आणि त्या प्रगट होण्याला आपण दाद दिली पाहिजे. आपण सिनेमा पाहतो, नाटक पाहतो, त्यातली गाणी पाहतो, त्यावेळेला मूळची कथा असते ती आपल्याला आकर्षित करते. त्या कथेच्या बरोबर ते नायक नायिका असतात, त्यांचं रूपसौंदर्य आपल्याला आकर्षित करतं, त्यांचं गुणसौंदर्य आपल्याला आकर्षित करतं, तिथले जे बाकीचे सौंदर्याचं ते आकर्षित करत असतं. त्याच्याबरोबर ते गाणी पाहिली त्याच्यामध्ये अधिक आनंद वाटतो. त्या गाण्याचे बोल आपल्याला आकर्षित करतात, त्यातले शब्द आपल्याला आकर्षित करतात, त्यातलं अर्थगरिमा आपल्याला मोहून टाकले. पण ह्याच्याच बरोबर त्यातलं जे वाद्यसंगीत असतं त्याची उंची वाढत 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 जात असते. आणि अशी जी उंची वाढवणारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये अधिक असं फलन देणारी जी गोष्ट आहे ती गोष्ट याच्यामध्ये साध्य होत असते नेहमी. त्या सगळ्यांचं समुच्चयाचं दर्शन घडवणारं काम डॉक्टर साहेब आपल्यासारखे लोक करतात हे आमच्या दृष्टीने खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून तुमच्याबद्दल कृतज्ञता प्रकट करणं हे त्याहून अधिक मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्या भावभावांचं प्रतीक बनून त्यांना एक छोटीशी भेट आपल्यातर्फे समर्पित करावी. वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने भेटलेल्या या मित्रमंडळींचा दिवस तर आनंदात गेला, पण आता निरोप घेताना मन जड झाली. दिवसभर सगळे पुन्हा बालपण जगले. आता सगळे आपापल्या व्यापात परतणार, चेहऱ्यावर हसू आणि मनात आठवणींची शिदोरी घेऊनच. कारण निरोप म्हणजे शेवट नव्हे तर पुन्हा भेटण्याची एक नवीन ओढ. या सगळ्यांची मैत्री म्हणजे वडाच्या झाडासारखी आहे. जितकी जुनी तितकीच तिची मुळे घट्ट आहेत.